नमस्कार मंडळी. आपण आता चारधाम यात्रेला निघालोय ओंकार बरोबर. आता आपण कोल्हापुरातनं निघालोय. कोल्हापूर, सांगली, सांगोला मार्गे निघालोय. ते अंबटगाव, राजूर आणि मग आता आपण राजूरवरनं शेगावचे गजानन महाराजांच्या दर्शनाला पोहोचलोय. त्यामुळे आपल्याला काही अडचणी काही येणार नाहीयेत. आपल्याला चांगले अनुभवच येणार आहेत. तर निघूया मंडळी आपण. ओंकार, गजानन महाराज आणि तुम्ही आम्ही सगळे चारधाम यात्रेला सायकलवरनं प्रवासाला. नमस्कार ओंकार. परत एकदा नमस्कार. आपण चालू करूया आपली यात्रा. आता आपण तू शेगाववरनं राजूरला आलास परत, हो, नाही का? आणि आता हा तुझा 5वा दिवस आहे कोल्हापुरातनं निघाल्यापासून. तर बरोबर. कोल्हापुरातनं तू निघाला सायकल घेऊन, सगळं तुझी तयारी करून कोल्हापूर, सांगली, सांगोला, आणि मग नंतर तू निघाला राहिलो मी सांगोल्याला सांगोल्याला. आणि बरोबर. मग पुढचा मुक्काम माझा शेंद्रेला झाला, बार्शी जवळ. बरोबर. आणि मग नंतर तू राजूरवर राहिलास आणि मग तिथं मित्रांबरोबर तू शेगावला गेलास. महाराजांना मी विनंती केली की तुम्ही यात्रेला चाललाय आणि मी तुमच्या बरोबर येतो, बरोबर. त्यामुळे ती यात्रा सफल संपूर्ण होणार आहे खरंय. असा माझा विश्वास आहे. कारण खरंय. महाराज खरंय. बरोबर असताना यात्रेत काही अडचणी आल्या तरी त्या निभावून नेल्या जाणारच, या विश्वासाने मी पुढे चाललोय. आज 6वा दिवस आहे. हा. तर 6व्या दिवशी काय झालं, कारण मुळात मी राजूरला पुन्हा येऊन झोपलो. आदल्या दिवशी समोरच्याच एका घरामध्ये त्यांच्याशी बोलून सांगून ठेवलं होतं की मला सकाळी आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था काय होईल ही विचारपूस केल्यावर त्यांनी स्वतःहून सांगून पाण्याची बादली एक बाहेर ठेवली होती. रात्री मी झोपी गेलो. सकाळी उठून त्या बादलीतून शेजारीच तिथे एका ठिकाणी आंघोळ केली. आंघोळ करून पूजा आवरून मी निघणार, तर त्या मंदिरात जे पुजारी किंवा एक तिथले देखभाल करणारे गृहस्थ होते, त्यांनी मला एक जाड दोर दिला. बर. तो दोर साधारणपणे त्याचं वजन म्हटलं तर एक अर्धा किलो वजन असेल, 500 ग्रॅम 400 ग्रॅम. पण मला तो त्यावेळेला वाटलं की याची काय गरज आहे. दोर आता माझ्याकडे जे काही साहित्य आहे ते पुरेसं आहे. आजपर्यंत 5 दिवसात मला व्यवस्थित सगळे जे काही प्रवास झालाय तो व्यवस्थित झालाय, तर अजून हे वजन का वाढवायचं असा मनात विचार चालू होता. पण त्या गृहस्थांनी सांगितलं की हे घे, तुला कुठेतरी उपयोगाला येईल. याने त्यांच्या बोलण्याने तो विश्वास ठेवून किंवा समोरची व्यक्ती काहीतरी आपल्याला देते विश्वासाने आणि ते आपण नाकारायचं, हे मला तेव्हा शक्य झालं नाही किंवा मनाला पटलं नाही. म्हणून मी ते घेतलं. बाहेर पहाटेच, कारण अजूनही गणपती विसर्जन झालेलं नाही आहे, अनंत चतुर्दशी व्हायची आहे. तर बाहेर मंडळाच्या गणपतीच्या समोरच छान गाणी लागलेली होती. तर 6 वाजता ती गाणी ऐकत, आरती ऐकत मी तिथून पुढे प्रयाण केलं. मग आता तर तू आता राजूरवरनं निघालास, हो, सगळं तुझं आवरून गणपतीचं दर्शन घेऊन निघालास. गजानन बरोबर. महाराज तर आहेतच आपल्या बरोबर सोबत. हो. आणि मग आता राजूर नंतर तुझा पुढचा स्टॉप हॉल्ट कुठला होता? राजूर पासून आता आज दिवसात असं ठरवलेलं होतं की मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करायचा. बर. इथून साधारणपणे अजून मी ज्या ठिकाणी आहे तिथून मध्य प्रदेशची सीमा 140-130 किलोमीटर अंतरावरती आहे. बर. तर तिथपर्यंत जायचं आणि मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करायचा, हे कुठेतरी विचार मनामध्ये होता. त्याप्रमाणे मी सकाळीच लवकर 6 वाजता बाहेर पडलो. सकाळी ताज्या वातावरणामध्ये बरीचशी सायकलवरनं हे करून पायपीट करून मी सायकल प्रवास चांगल्या पद्धतीने चालू होता. मध्ये भोकरदान नावाचं गाव लागलं. तर भोकरदान मध्ये डॉक्टर चौहान, राहुल चौहान हे मला भेटले. तेही सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते आणि त्यांनाही एक सायकल स्वार येतोय, ते स्वतः सायकलिंगची आवड होती त्यांना. त्यामुळे त्यांनी मला थांबवून काही फोटो काढले, माझी विचारपूस केली. पुढे भोकरदान पासून पुढे गेलो. आता सिल्लोड नावाचं मोठं शहर लागतं. तर सिल्लोड मधून पुढे जायचं ह्या हेतूने मी चालू होतो. सिल्लोड हा
थोडा शहरातनं जाणारा रस्ता होता. हे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येतं का कुठं येतं? सिल्लोडी महाराष्ट्रामध्येच आहे. हम्म. तर सकाळी मी साधारणपणे 9, 9:30, 10च्या वेळेला मी सिल्लोडमध्ये होतो. त्यामुळे वाहनांची वर्दळ सुरू झाली होती. ऊन वाढलं होतं आणि अजूनही मी सकाळी काही खाल्लेलं नव्हतं. तर माझ्याकडे घरातून दिलेले लाडू शिल्लक होते. तर जसं सिल्लोड शहर मी ओलांडलं तर एक पोलीस चौकी लागली. त्या पोलीस चौकीवरती मी जाऊन थांबलो. पोलिसांना विचारलं की मी इथे विश्रांती घेऊ का? त्यांनीही परवानगी दिली. त्यांनीही विचारपूस केली. माझ्याकडे असलेला खाऊ मी खाल्ला आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला गेलो. सिल्लोड पासून पुढे गेल्यावर अजंठा नावाचं गाव लागतं. जी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी आहेत, अजंठा आणि वेरूळ. वेरूळ आणि अजंठा हे जरी एकाच वेळेला नाव घेतलं जात असलं तरी अजंठा आणि वेरूळ याच्यामध्ये 100 ते 125 किलोमीटरचं अंतर आहे. ही दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेली लेणी आहे. तर मी अजंठा या गावातून पुढे जायचं होतं मला. अजंठाला जाण्यापूर्वी, अजंठा गाव लागण्यापूर्वी दुपार झाली. दुपारी साधारणपणे 12 वाजले होते. तर भूक पण लागली होती. आता मी बराचसा हा सगळा हायवेचा रस्ता होता. त्यामुळे गावं जी काय होती ती आतमध्ये होती. तर आता मला भुकेसाठी काय पर्याय? मंदिर कुठे दिसलं नाही. मग रस्त्यावरती 2 ढाबे होते. त्यातल्या त्यात एक हॉटेल सदृश्य ढाबा होता, थोडासा चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या ह्याच्यामध्ये असलेला, आणि दुसरा ढाबा होता. पण तो ढाबा थोडासा पुढे होता. मला पहिल्यांदा हॉटेल लागलं म्हणून मी पहिल्यांदा गेलो हॉटेलमध्ये, थोडस काही भिक्षा मागावी या हेतूने. पण अजूनही मनातली जी आपण म्हणतो ना की लाज असते थोडीशी आपल्या, ती अजूनही पूर्ण गेलेली नाही. जसे तुम्ही मोठ्या हॉटेलमध्ये जाता, एखाद्या मंदिरात भिक्षा मागणं, एखाद्याच्या घरी भिक्षा मागणं जमेल, पण हॉटेलमध्ये गेल्यावर 4 लोक आपल्याला बघत असतात, टेबलावरती फॅमिलीज बसलेल्या असतात, त्या जेवण करत असतात, आपण तिथे जायचं आणि काउंटरवरती त्यांच्याकडे भिक्षा मागायची. हे कुठेतरी मनाला टोचत होतं किंवा ते अजून तेवढं घडत नव्हतं. तर मी थोडस त्यांना विनंती केली, मी मोबाईल चार्जिंगला लावू शकतो का? काहीतरी एक कारण शोधायला पाहिजे ना. तर मोबाईल चार्जिंगला लावू शकतो का? तर ते मला असं वाटलं होतं मोबाईल लावला, मी थोडा वेळ विश्रांती घेतली की ते माझी विचारपूस करतील की कुठून आलाय वगैरे. पण तसं काही घडलं नाही. मी मोबाईल चार्जिंगला लावायचं विचारल्यावर त्यांनीही एक कोरा चेहऱ्याने मला ठीक आहे लावा एवढंच सांगितलं. मी मोबाईल चार्जिंगला लावला आणि बाहेर बसायला सांगितलं. त्यांनी हॉटेलमध्येही बसवलं नाही मला. ते म्हणाले बाहेर तिथे बसा. मग आता तिथे कसं मागणार जेवण? त्यामुळे थोड्याशा लाज आणि मनात असलेली भीती याने मी तिथे जेवण भिक्षा मागितली नाही. एक 15 मिनिटं, अर्धा तास मोबाईल चार्जिंगला लावला, विश्रांती झाली आणि मोबाईल घेऊन, अजून मोबाईल घेतानाही वाटत होतं की कुठेतरी स्वतःहून म्हणतील दमलेला दिसताय, सायकलवरनं प्रवास करताय, काही जेवणार आहात का, खाणार आहात का? पण त्यांनी तसं काही सांगितलं नाही. मी आपला मोबाईल घेतलो, परत सायकलवरती पाय टाकला आणि पुढच्या प्रवासाला गेलो. थोडा 1 किलोमीटर गेल्यावरती दुसरा ढाबा लागला. तर त्या ढाब्यावरती गेलो. मी गेलो आणि तिथेच एसटीच्या 2-3 गाड्या एकदम येऊन थांबल्या महामंडळ डेपोच्या, आणि त्या लोकांची जेवणाला यायची रीक चालू झाली, कारण तिथे गर्दी वाढली. तरी सुद्धा त्यातून थोडीशी धाडस करून मी त्या हॉटेल ढाब्या मालक जे होते त्यांच्याकडे मागितलं. तर त्यांनी मला पोहे दिले. तिथे पोहे खाल्ले आणि पोहे खाऊन मी पुढे निघालो. आता पुढे पहूर नावाचं गाव लागलं. बरं, पहूरच्या आधी अजंठा, आणि अजंठाला खाली उतरताना मोठा उतार लागतो, घाटच आहे आणि त्या उताराने उतरायचं होतं. त्यामुळे सकाळपासून जे श्रम झाले होते ते त्या उतारामुळे थोडेसे विसावलं गेलो आणि पुढचा प्रवास चालू होता या याच्यामध्ये. अजंठाला काय तू वेरूळ बघितलं, तिथं थांबला नाहीस? नाही, मी अजंठ्याची लेणी किंवा बाकी काही बघितलं नाही. मी पुढचा प्रवास चालू ठेवला माझा. बरोबर. पहूर मध्ये काय तू परत थांबलास? पुढचा प्रवास पहूर नावाचं गाव लागलं. पहूरला एक म्हणजे छान असं हे वाटलं की मोठ्या चौकात, भर चौकात एक जवळपास 50 फूट उंचीचा भगवा ध्वज फडकत होता, आणि तो एवढा मोठा होता की 1 ते 2 किलोमीटर लांबून तो ध्वज दिसत होता. तर
तो ध्वज एवढा छान बघून, भगवा ध्वज आणि एक भगवी पताका फडकताना बघून स्वराज्याची आठवण झाली, महाराजांची आठवण झाली. तिथून त्या भगव्या ध्वजाला वंदन करून पुढे निघालो. पुढे चाळीसगाव, जळगाव अशी गावं लागतात, पण ती गावं ती शहरांमध्ये न जाता त्या शहराच्या बायपास रस्त्याने मी पुढे जात राहिलो. पुढचा ह्याच्यामध्ये चाळीसगाव थोडस लांब राहतं, म्हणजे तिथून साधारणपणे मी जिथून गेलो तिथून 25-30 किलोमीटर चाळीसगाव आहे. तर चाळीसगावकडे न जाता मी मुक्ताईनगरच्या दिशेने जात राहिलो. मुक्ताईनगर हे महाराष्ट्राची सीमा आहे आणि त्या दिशेने मी जात राहिलो. दुपारचे साधारणपणे 1 ते 1:30 वाजला होता आणि तरी सायकल प्रवास चालूच होता. 1:30 वाजता साधारणपणे बोधवड नावाच्या गावाच्या आधी मला श्री कन्हैयाजी भेटले. तेही गाडीवरून चालले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते आणि मला बघून त्यांनी स्वतःहून थांबवलं, माझी विचारपूस केली आणि मला ते म्हणाले की आपण चहा घेऊ. पण मी त्यांना नम्रपणे सांगितलं की सर मी चहा घेत नाही आणि मला पुढच्या प्रवासाला जायचंय आणि बरंच अंतर अजून तोडायचंय, तर मी पुढे निघतो. तरी त्यांचा आग्रह विशेष होता. ते म्हणाले की थोडा वेळ आमच्याबरोबर गप्पा मारा, थोडा वेळ आम्हालाही सत्संग घडू द्या. आणि अशा याने त्यांनी अगदी प्रेमाने मला एके ठिकाणी नेलं. त्या दुकानात जिथे त्यांनी मला नेलं ते चहाचं दुकान नव्हतं, चहाची टपरी नव्हती, एक किराणा मालाचं दुकान होतं अगदी रस्त्याच्या कडेला. श्री नामदेव चौहान नावाचे त्याचे मालक होते आणि त्यांनी सांगितलं की हे ओंकार गाडगीळ कोल्हापूरहून निघालेत आणि पुढचा प्रवास अगदी 4 धाम पर्यंतचा सायकल यात्रेने करतायत, अखंड भारत बद्दल लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी प्रयत्न करतायत. तर ह्या गोष्टी ते सांगत होते. मग नामदेव चौहान सरांनीच विचारलं त्या गृहस्थांनी की तुम्ही जेवलात का? तर म्हटलं सर मी जेवलो, म्हणजे मला जेवढी गरज होती तेवढं मिळालंय मागे, मी पोहे खाल्लेत आणि आता पुढचा प्रवास चालू आहे. त्यांना लक्षात आलं, कारण एकंदरीत माझा अवतार आणि माझा आवाज आणि जी काही परिस्थिती होती त्याच्यावरून त्यांना लक्षात आलं की याला प्रचंड भूक लागलेली आहे आणि जे काही त्याने खाल्लंय ते त्याला पुरेसं नाहीये. त्यांनी त्यांचा स्वतःचा डबा, जो की त्या दिवशी त्यांना म्हणजे योगायोगानेच किंवा माझ्यासाठीच तो आलेला होता, कारण त्यांनी मला पुढे सांगितलं की मी कधीही डबा आणत नाही. मी सकाळी घरातून जेवूनच निघतो आणि संध्याकाळी मी 5-6 वाजता दुकान बंद करून घरी निघून जातो. त्यामुळे मी तू चौहानचं सांगतोय? नामदेव चौहान. ओके. कन्हैयाजी पण त्या वेळेला माझ्या बरोबरच होते, त्यांनीच मला त्यांच्याकडे नेलेलं होतं. तर नामदेव चौहान हेच सांगत होते की आज हा डबा तुमच्यासाठीच आला असेल, कारण आज मी सकाळी थोडासा लवकर बाहेर पडलो आणि मला त्यामुळे घरातनं बायकोने माझ्यासाठी डबा पाठवला. तर हा डबा तुमच्यासाठीच आलेला आहे आणि हा मला नकोय, माझं पोट भरलंय आणि तुम्ही हा डबा घ्या आणि जेवण जेवा. तर त्यांनी मला अजून त्यांच्याकडचं नमकीन वगैरे दिलं, छान जेवण, पोळी भाजी, फ्लावर बटाटा रस्सा, चपाती हे सगळं होतं, भात होता. त्यांनी त्यांच्याकडची शेव पण दिली मला, नमकीन वगैरे त्या भागात खाल्लं जातं थोडंफार. तर ते खाऊन पोटभर जेवण झालं. हे ऐकत असताना ते पण काय काय कार्य करतात ते सुद्धा भक्ती मार्गातलेच आहेत आणि तेही मला सांगत होते आम्ही इथे काय काय कार्य करतो. त्यांच्या एका कार्यापैकी एक मोठा उल्लेख म्हणजे घर वापसी. हिंदू धर्मामधून मुस्लिम किंवा ख्रिश्चन झालेल्या लोकांना परत हिंदू धर्मात सामावून घेणं, याच्यासाठी तिथे काम केलं जातं आणि त्या कामाचाच एक भाग नामदेव चौहान आणि कन्हैयाजी होते. पण हे कुठल्या गावात तू म्हणतोस? बोधवड. पण म्हणजे तिथं एवढ्या प्रमाणात कन्व्हर्जन होत होते का होतात? कारण तसा मागासलेला भाग आहे अजूनही. पूर्वीच्या काळी तर तो जास्तच मागासलेला होता. अजूनही आदिवासी समाज आहे तिथे, मागासलेला भाग आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं की कन्व्हर्जन्स होतात
आता त्याच्यावरती काही प्रमाणात आळा बसलाय किंवा काही लोक पुन्हा हिंदू धर्मामध्ये येण्यासाठी स्वतःहून तयार होत आहेत. तर ह्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. ते वृक्षारोपण करत असलेले ते त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे वृक्षारोपण केलं जातंय. कारण आदिवासी भाग असला तरी जंगलतोड होतीये. ती जंगलतोड रोखण्यासाठी आणि आणखीन वृक्ष लागवड करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात हे त्यांनी मला सांगितलं. तर ह्या गोष्टी बोलून जेवण होत होतं, आमच्या गप्पा रंगत होत्या आणि हे करून साधारण 3 वाजले. आणि सोबत कन्हैयाजी पण होते. कन्हैयाजी थोडा वेळ थांबले. बर. माझं जेवण पूर्ण होता होता कन्हैयाजी पुढे निघाले. ते म्हणाले त्यांना आणखीन काहीतरी काम होतं. ते म्हणाले ते पुढच्या ह्याला, कारण कन्हैयाजींचा आणि माझा आणखीन एक धागा त्यांनी नर्मदा परिक्रमा गाडीने केली होती. त्यामुळे त्यांना जेव्हा कळलं की मी पायी परिक्रमा केली तर त्यांना अतीव आनंद झाला. त्यामुळे ते थांबले होते आणि नंतर थोड्या वेळाने ते बाहेर पडले. बरं. मला एक सांग, आता हे सगळं तुझा हायवेवरनच चाललेला आहे प्रवास. तर आता हायवेवरनं मला लक्षात आलं जाता जाता की टोल वगैरे युजली लागतात हायवेला. तर तुला काय टोल लागला का, काय भरावा लागला का, काय सायकलला टोल नाही द्यावा लागला? सायकल आणि मोटरसायकलसाठी टोल नाही आहे. नाही आहे का? हो. त्यामुळे तो कधीच प्रश्न आला नाही. बर. पण जाताना सेम रोड, सायकलसाठी वेगळा रोड नसतोच ना हायवेला? सेम नाही रोड? नाही, तोच रस्ता तोच आहे. हा. गाड्यांसाठी आणि 4 चाकींसाठी वगैरे रस्ता तोच आहे. बर. फक्त सायकल चालवताना काळजी हीच घ्यावी लागते की जेवढं एका बाजूने सुरक्षितपणे जाता येईल, कारण भर दिवसा बऱ्याच गाड्या येत असतात. त्यामुळे हायवेवरनं मी जातोय तर ती काळजी घ्यावी लागते. तुला आणि हेल्मेट असेलच नाही का तुझं? हो, हेल्मेट होतं. हेल्मेट होतच. आणि सायकलची आता उन्हामधनं तू जात होतास तर सायकलची हवा वगैरे काही कमी होत होती का, काय तुला जाणवत होतं? हवा कमी व्हायची, कधी एखाद्या वेळेला पंक्चरही झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आताच जसं आता हा तू विचारलास प्रश्न त्याच्याच पुढे की मी आज बोधवडला हे दुपारी जेवण झालं माझं बोधवड नावाच्या गावात. तिथून पुढे मी गेलो, त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. त्यामुळे गणपती विसर्जन गावागावात चालू होतं. तर गणपती विसर्जन बघत काही ठिकाणी गावातले गणपती नदीवरती छोटे छोटे घरातले, त्या भागामध्ये घरातले सुद्धा गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत ठेवले जातात. तर बरेचसे लोक घरातले गणपती विसर्जनाकरता सुद्धा येत होते. एके ठिकाणी मी बोधवडच्या पुढे गेलो आणि तिथे एका नदीवरती विसर्जन चालू होतं. भरपूर गाजावाजा चालू होता, ढोल ताशे चालू होते. म्हणजे घरातला गणपती सुद्धा आळीतले जसे त्या भागातले गणपती एकत्र निघतात तसे ते एकत्र निघून ढोल ताशाच्या गजरात विसर्जन चालू होतं. तर ते मी बघायला थांबलो. तिथल्याच एका व्यक्तीने मला पाण्याची बाटली आणि बिस्किटांचा पुडा, म्हणजे जवळपास त्या बिस्किटाच्या मोठ्या पॅक मध्ये 24 बिस्किटांचे पुडे होते. एवढा पुडा मला दिला. पण आता कसं आहे की ठीक आहे, त्यांनी आपल्याला भेट दिली, त्यांच्याकडनं सेवा म्हणून त्यांनी हे सगळं केलंय. पण आपल्याला ते आपल्या बरोबर घेणं सुद्धा जमायला हवं कुठे. त्यामुळे मी त्यातला 2 बिस्किटांचे पुडे काढून घेतले आणि बाकीचे सगळे जी छोटी छोटी मुलं होती त्यांना वाटत पुढे निघालो. अशा पद्धतीने संध्याकाळ 4-5 वाजून गेले होते. आता पुन्हा कुठे राहायचं ह्याच्यामध्ये होतो. हा आता 6वा दिवस आहे नाही का आपला? आजचा 6वा दिवस आहे, 6वा मुक्काम आहे. तर हे जे मी बोधवड गाव सांगतोय त्या गावात मी राहिलोय. बर. तिथे म्हणजे मला नामदेव चव्हाण यांनीच सांगितलं होतं की तुम्हाला बोधवड मध्ये तुमची व्यवस्था होईल कुठे एखाद्या मंदिरामध्ये. तिथे गजानन महाराज मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये मी राहिलो. ते शोधत मंदिर गेलो, तिथे चौकशी करत आणि संध्याकाळी 5:30-6ला तिथे पोहोचलो. त्या मंदिरामध्ये मला वाटतं हे गजानन महाराजांच्या लीलाच असतील नाही का? कारण बरोबरच आहे, बरोबर त्यांनी सगळे मुक्काम साधून दिले तुला, तुला लोकांना भेटवलं. तर हे एक प्रकारची लीलाच आहे ती. त्यांचंच सगळ्या लीला म्हण किंवा त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं घडत होतं. नाहीतर मी आदल्या दिवशीच गजानन महाराज मंदिरामध्ये थांबलो होतो. 4थ्या दिवशी 5व्या दिवशी मी गणपती मंदिर राजूर इथे थांबलो.
आणि पुन्हा 6व्या दिवशी गजानन महाराजांच्या मंदिरात. बर त्यामुळे हे सगळं तेच घडवून आणतायत. बरोबर. आणि ते त्या मंदिरामध्ये मी जेव्हा गेलो, त्या हम्म. मंदिरामध्ये तिथलं जीर्णोद्धाराचं काम चालू होतं मंदिराच्या. बर आणि सगळं नवीन करणं चालू होतं. त्यामुळे थोडीशी अव्यवस्था तिथे होती. हम्म. तिथे बाकी कोणी राहायला नव्हतं, पुजारी वगैरे तिथे कोणी नव्हते. आजूबाजूच्या त्या भागातलेच लोक एकत्र येऊन, तिथल्या समाजांमधले एकत्र येऊन ते सगळी त्याची व्यवस्था करणं चालू होतं. तर तिथे मला एक राजस्थानी व्यक्ती भेटली की जी बर कारागीर होती, त्या मंदिरामध्ये काम करणारी, फरशीचं काम करणारी, हा. दगडातून चांगल्या मूर्ती घडवणारी लोक ती होती. हम्म. आणि त्यांचं काम तिथे चालू होतं. त्यांनी मला सांगितलं की आम्ही दोघं जण इथे आहोत, तुमचं जेवण आम्हीच तुम्हाला देऊ, तुम्ही आमच्या बरोबर राहा. बर कारण दुसरी तिथे काहीच व्यवस्था नव्हती. बरोबर. त्यांनी दोघांनी रात्री जेवण केलं, आम्ही तिघांनी एकत्र जेवण घेतलं. रात्र झाली, साधारणपणे 9-10 पर्यंत आम्ही गप्पा मारल्या. तर त्या व्यक्तीने, राजस्थानचाच व्यक्ती होता, त्या व्यक्तीने मला पुढे ढोलपूर जिथे लागणार आहे, अजून जेव्हा मी राजस्थानमध्ये जाईन तेव्हा ढोलपूर नावाचा राजस्थानचा जिल्हा आहे, तो लागणार आहे. तिथला त्याने मला एक रेफरन्स देऊन ठेवला की गरज पडली तर या व्यक्तीला फोन करा, तो तुम्हाला तिथे मदत करेल, माझं नाव सांगा. तर असे लोक किंवा देव आपल्याला प्रत्येक अशा लोकांना भेटवत असतो आणि आपली मदत होत असते. आपला विश्वास आहे आणि त्यामुळे विश्वास असणाऱ्यांना असे अनुभव येतातच. अगदी अगदी. हो की नाही. तर मला आणि तुला गणपती पण सगळे तू मिस काहीच केलं नाहीस तसं. गणपती अलॉंग द वे तुला गणपती दर्शन होत होतं, विसर्जन पण मिळालं. आणि जी गावं म्हणजे मला तर ही बोधवड ही कधी ऐकून सुद्धा माहिती नाही आहेत गावं. ती आता मी पहिल्यांदाच ऐकली, मी पहिल्यांदाच गेलो होतो तिथे. कारण जेव्हा मी मॅपिंग केलं की मी प्रवास कुठून करणार आहे, त्याच्यामध्ये आणि मुख्य प्रवासामध्ये थोडेफार बदल होत होते. बरोबर. कारण जेव्हा आपण ठरवतो की प्लॅन करतो, तेव्हा ही छोटी छोटी गावं लक्षात येत नाही. बरोबर. किंवा आपण तिथे कधी पोहोचणार, त्यावेळेला ते गाव आपल्याला उपयोगी पडणार आहे का नाही, या गोष्टी जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हाच कळतात. बरोबर. त्यामुळे त्या दिवशी मी बोधवडला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता 5 वाजता उठून माझा अन्निक आवरून मी तयार झालो, निघालो, सायकलवरती पाय टाकला. आणि तू जसं म्हणालीस की हवा कमी होते का किंवा काय होतं, तर तेव्हा चाक मागचं पंक्चर झालेलं माझ्या लक्षात आलं. अरे. पण पंक्चर फार बारीक होतं आणि मी त्याच्यामध्ये, सायकलमध्ये माझ्याकडे पंप होता हवेचा, त्याने हवा भरली आणि मी तो प्रवास चालू ठेवला. मग दर थोड्या थोड्या वेळाने मी तपासत होतो की हवा कमी होते का, काय होतंय. जर कमी होणार असेल तर, पंक्चर झाली असेल तर मला पंक्चर काढणं भाग होतं. पण सुदैवाने फारच पंक्चर बारीक होतं आणि हवा एक तास 2 तास हवा टिकत होती. बरोबर. म्हणजे प्रत्येक 2 तासांना तू भरत होतास. तपासून ते भरत होतो. अशा तऱ्हेने मी मुक्ताई नगर मार्गे, मुक्ताई नगर हे शेवटचं जिल्हा आहे की जो मला महाराष्ट्राचा जिल्हा आहे, आणि तिथून मी मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे. बरोबर. तर मी साधारणपणे दुपारी 1च्या आधी साधारणपणे मी मुक्ताई नगर मधून मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केला. बर. तुझं पाणी वगैरे तू प्रत्येक ठिकाणी घेतच असशील ना भरून, जेव्हा निघत असशील तेव्हा? हो, माझ्याकडे पाणी असायचं, ते संपलं की पुन्हा टॉपअप करणे त्यामध्ये. बरोबर. किती 1 लिटरचं म्हणालास तू, किती भरत होता? माझ्याकडे 1 लिटरचं एक वॉटर बॉटल होती, ती सायकलवरतीच मी माउंट केली होती. आणि 2 लिटरची कॅमल बॅग मध्ये पाठीवरती 2 लिटरचं पाणी होतं. आणि ती पाईप तुझ्या तोंडाला होती? त्या पाईपने मी ते पित होतो. बरोबर. आता आपण मध्य प्रदेश पर्यंत पोहोचलोय, म्हणजे आता मध्य प्रदेशमध्ये आलोय आपण. प्रवेश झाला. म्हणजे आता महाराष्ट्र सुटलं. महाराष्ट्र सुटलं. मला मध्य प्रदेशची परिक्रमेमुळे मध्य प्रदेशची माती माझ्या जिव्हाळ्याची आहे. मी 4 महिने त्या मातीमध्ये पायपीट केलेली आहे आणि मैयाच्या किनाऱ्याने भरपूर चाललेलो आहे.
त्यामुळे मध्य प्रदेशची माती माझ्या नक्कीच जिव्हाळ्याची आहे. तर मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केला. तिथे इच्छापूर नावाचं पहिलं गाव आहे. बर. आणि ह्या इच्छापूरमध्ये मी सकाळी 9 वाजता होतो. मी 1 वाजता मागाशी जे म्हंटल तर ते 1 वाजता नव्हतो. सकाळी मी 9 वाजता इच्छापूरमध्ये होतो. इच्छापूरमध्ये थोडीशी एक पिंपळेश्वर महादेव असं एक मंदिर दिसलं. छान मोठं पिंपळाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली शनी आणि महादेव आणि बजरंगबली अशी तिघांची मंदिर आहेत. तर ते मी तिथे दर्शन घेऊन थोडीशी विश्रांती घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. आता पुढे मला बुऱ्हाणपूर लागणार आहे. बर. पण आता हे तू मला सांग की जेव्हा तू नर्मदा परिक्रमा केलीस तेव्हा हीच गावं लागली होती का तुला, का हे वेगळा रस्ताच आहे पूर्ण? हा वेगळा प्रदेश आहे. मध्य प्रदेश जरी असला तरी हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. इथे नर्मदा मैया अजून इथून साधारणपणे 100 किलोमीटर लांब. ओके. तर मी बुऱ्हाणपूरच्या दिशेने जात होतो. बुऱ्हाणपूर हे एक मोठं शहर आहे. आत्ताच नव्हे तर शिवकालीन ते शहर आहे आणि मोगली एक ठिकाण होतं. मोगली सैन्य ठाणं होतं ते आणि त्याला दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हटलं जातं. बर. तिथे असिरगड नावाचा एक किल्ला आहे आणि बुऱ्हाणपूर हा मोठा एक किल्ला आहे. तर त्याला दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हटलं जातं आणि मोगली ठाणं तिथे होतं. तिथून बऱ्याचशा मोहिमा मुघल दक्षिणेवरच्या करायचे. आणि संभाजी महाराजांनी हंबीरराव मोहितेंच्या सेनापती असताना संभाजी महाराजांनी हे बुऱ्हाणपूर लुटलं होतं. शहराला बरीचशी तटबंदी अजून आहे. पण शहर, त्याची तटबंदी. कोल्हापूर तेच ते बुऱ्हाणपूर ते संभाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते यांनी लुटलं होतं आणि औरंगजेबाचं नाक पुन्हा कापलं. मी आता ह्या भागातनं जेव्हा आता सायकलने गेलो, साधारणपणे रायगड पासून हे अंतर 700 ते 800 किलोमीटर आहे. 800 किलोमीटर लांब येऊन एखादं शत्रूचं मुख्य ठाणं लुटायचं आणि त्यातनं मिळवलेली दौलत आणि धन हे सुरक्षितपणे स्वराज्यात न्यायचं, हे त्या काही फार मोठं काम आहे. बरोबर आहे. सगळं घोड्यांवरती आणि बैलांवरती लादून पुन्हा सुरक्षितपणे स्वतः सुरक्षित राहायचं आणि हे धन सगळं स्वराज्यात न्यायचं. आणि तेव्हा काय गुगल मॅप नव्हते किंवा काहीच नव्हतं. त्यांनी प्लॅनिंग कसं करत होते, कूटनीती. गुगल मॅप तेव्हा नव्हते हे जरी खरं असलं तरी बहिर्जी नाईकांच्या मार्गदर्शनाखाली जे काही हेर खातं आपलं काम करत होतं ते अवर्णनीय आहे, अतुलनीय आहे अक्षरशः. कारण आजही त्याची तोड मिळणार नाही. आज त्यांनी एवढं काम जे करून ठेवलंय, आज आपल्याला सगळा इतिहास बघायला मिळतो. म्हणजे आपण शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम, त्याच्यानंतर पेशवेकालीन इतिहास, हे सगळं आपण बघतो. पण ह्या इतिहासामध्ये बहिर्जी नाईकांनी काय काम केलंय आणि त्यांच्या हेर खात्याने आणि त्यांच्या लोकांनी काय काम केलंय हे आजही आपल्याला पूर्णपणे माहित नाहीये. बरोबर. आणि इतिहासामध्ये नाहीच आलं ना ते कधी पुस्तकात. याचं कारण तेच होतं की ही सगळी लोक पडद्यामागे राहून महाराजांना आणि स्वराज्याला जे जे काही गरजेचं आहे ते पुरवत राहील. त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. बरोबर. हो, त्याशिवाय नाही कुठलेच युद्ध जिंकणं अशक्य. स्वतः प्रकाश झोतामध्ये न येता, कुठल्याही आपल्या अस्तित्वाची जाणीव न करून देता पूर्णपणे तिथे मदत करत राहणं हे बहिर्जी नाईकांच्या हेर खात्याचं प्रचंड मोठं यश आहे. बरोबर.
पण मग तिथं तू काय किल्ला बघायला गेला होतास का नाही, असं थांबला होतास? अं, कारण तू किल्ले वगैरे बुऱ्हाणपूर. पण भरपूर तुझी भेट झालेली आहे. आपण बरं. कोल्हापुरातच राहत असल्यामुळे आपलं पन्हाळा तर तू कित्येकदा तरी सर केला असेल. बरं. तर तिथले कसे आपल्यासारखेच किल्ले आहेत इकडच्या सगळे का वेगळ्या पद्धतीचे आहेत? किल्ले वेगळे आहेत, कारण मातीचा फरक पडतो, दगड माती या सगळ्या गोष्टींचा भूभागाचा फरक पडतो. हम्म. तिथे गिरिदुर्ग कमी आहे. बर. आणि कारण आपल्याकडे सह्याद्रीमध्ये बेसाल्ट दगडामध्ये असलेले किल्ले आणि तिथे पांढऱ्या रंगातल्या पांढऱ्या दगडामध्ये असणारे किल्ले, हम्म. यामध्ये आपल्याला प्रचंड फरक जाणवतो. बर. तिथे असिरगडचा किल्ला आहे, हम्म. बुऱ्हाणपूरच्या थोड्याशा उंचीवरती असिरगडचा किल्ला आहे. हम्म. मी बुऱ्हाणपूरमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा तिथेही गणपती विसर्जन आदल्या दिवशी झालंच होतं, त्याच्या काही खुणा होत्या. अजूनही गणपती विसर्जन चालू होतं, मोठमोठाले मंडळांचे गणपती अजूनही विसर्जित होत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. काही रस्ते बंद केलेले होते. तिथूनच मी माझ्या सायकलला वाट मिळवून पोलिसांची परवानगी घेऊन पुढे जात राहिलो. तिथे जाताना बुऱ्हाणपूरच्याच आणि इकडे आपल्या महाराष्ट्रात मुक्ताईनगर, जळगाव या भागामध्ये प्रचंड केळीची शेती होते. केळीची लागवड प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. हो. जळगावची केळी प्रसिद्ध आहेत. तर त्या शेतांमधून मी जात राहिलो. तिथे केळी कशा प्रकारे तोडली जातात, त्याच्यावरती ती पाण्यातनं धुवून काढून पुन्हा गाडीमध्ये क्रेटमध्ये भरून ते गाडीमध्ये लोड केली जातात. ह्या गोष्टी सगळ्या मी अनुभवल्या. कारण जेव्हा मी तिथून गेलो तेव्हा केळीच्या बागेची तोड चालू होती. सोनकेळी म्हणतो, छोटी, त्याच्यापेक्षा मोठी केळी आहे. आणि बरेचसे हे केळी खाण्याबरोबर वेफर्स वगैरे करण्यासाठी तिथे वापरली जातात. हो, मोठे मोठे, बरोबर. म्हणजे ते पण तुला बघायला मिळालं, म्हणजे बनातनच गेलास का तू, केळीच्या बनात? केळीच्या झाडांमधून, कारण रस्त्याच्या दुतर्फा बागा होत्या केळीच्या, त्यामुळे त्यांची जी काही कामं चालू होती ती मला अनुभवायला आणि बघायला मिळाली. तर ते करत मी बुऱ्हाणपूर मध्ये पोहोचलो. बुऱ्हाणपूर हे अजूनही गजबजलेलं शहर आहे, मोठं शहर आहे. पण त्या शहरामध्ये मी न थांबता मी शहराच्या पुढे निघून गेलो. बरोबर. पण मग तिथं तुला कोणी भेटलं नाही अजूनपर्यंत बुऱ्हाणपूर? कोणी भेटलं नाही, कारण प्रत्येक जण आपल्या कामामध्ये होता. दुपारची वेळ होती, शहरामध्ये सगळी प्रत्येकाची कामं चालू होती आणि मी ही शहर ओलांडून पुढे जायच्या बेतामध्ये होतो. बुऱ्हाणपूर मध्ये अजूनही शहराच्या मध्यभागी तटबंदी अस्तित्वात आहे. प्रचंड मोठी तटबंदी अजूनही अस्तित्वात आहे. जशी कोल्हापूरमध्ये बिंदू चौकात आपल्याला आपल्या जुन्या कोल्हापूरची तटबंदी बघायला मिळते, तशी तटबंदी अजूनही तिथे त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये बुऱ्हाणपूरमध्ये अस्तित्वात आहे. ती बघत मी असिरगडकडे जात राहिलो. असिरगड, दुपारची वेळ झाली असेल नाही का? दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे, 12:30-1चा वेळ आहे. आणि मी असिरगड हे उंचावरती आहे, त्यामुळे घाट चढायचा होता. तर दुपारी उन्हातून पाणी पण संपलं होतं माझ्याकडचं. आता सकाळचा प्रवास झाल्यामुळे पाणी पण संपलं होतं. ऊन प्रचंड तापलेलं होतं. घाटामध्ये रस्त्यांची कामं चालू असल्यामुळे प्रचंड धुळीचे लोट तोंडावरती येत होते. अशा सगळ्या परिस्थितीतून मी पुढे जात होतो. पाणी संपलं होतं. तर मध्येच मी रस्त्यांवरती जे रस्त्याचं काम करणारे लोक होते त्यांना विनंती करून मी त्यांच्याकडनं पाणी घेतलं, पाणी प्यायलो आणि पुढचा प्रवास चालू ठेवला. आता जरी प्रवास चालू असला तरी पोटामधली भूक काही शमलेली नव्हती. पाण्यामधून मला ते अन्न मिळालं नाही किंवा तेवढी शक्ती मिळाली नाही की माझी भूक शमली जाईल. पोटामध्ये भुकेची जाणीव प्रचंड वेगाने वाढत होती आणि मी विचार करत होतो की आता आपल्याला हा पूर्ण घाट चढून वरती जायचं आणि वरती वस्ती आहे नाही आहे याची काहीच कल्पना नाही. तरी सुद्धा पुढे जाण्याशिवाय आता गत्यंतर नव्हतं. घाटामध्ये थांबून काही मिळणार नव्हतं. जेव्हा तुम्हाला प्रचंड गरज असते तेव्हा देवाची कृपा होते, तशीच मला आता अनुभवायला मिळाली. आजूबाजूला वस्ती नाही,
कुठेही मला काही जेवायला मिळेल अशी काहीही चिन्ह नव्हती. घाट चढून गेल्यानंतर सुद्धा पुढे कुठे वस्ती असेल ह्याची कल्पना नव्हती. हे सगळं असताना मनामध्ये येत असलेले विचार, भुकेची झालेली जाणीव, हे सगळं चालूच होतं. आणि मला रस्त्याच्या एका बाजूला एक गाडी थांबलेली दिसली. त्यातून काही लोक रस्त्याच्या बाजूला जेवायला बसले होते आणि ते त्यांचं जेवण आवरून सामानाची बांधाबांध करून पुन्हा गाडीमध्ये ठेवण्यासाठी येत होते. मी त्यांना मोठ्याने हाक मारली, कारण ते रस्त्याच्या बरेच खाली बसले होते. त्यांना खुणेने सांगितलं की मला भूक लागली, कारण त्यांचा माझा आवाज तिथपर्यंत जात नव्हता, वारा प्रचंड होता. तर मी त्यांना खुणेने सांगितलं की मला भूक लागली आणि मला जेवण हवंय. त्यांनी मला बोलवून घेतलं. तिथे मी पुन्हा उतरून गेलो, कारण कसं आहे की मी घाट चढतोय, दमलोय, एक्झॉस्ट. आता याच्यामध्ये मी रस्ता बदलून परत दुसऱ्या रस्त्याला जायचं आणि तिथे जर मला काही मिळालं नाही तर पुन्हा ह्याच रस्त्यावरती यायचं, एवढे त्राण माझ्यामध्ये नव्हते. म्हणून मी वरतूनच त्यांना विचारलं की मला जेवण मिळेल का. त्यांनी मला बोलवलं, माझी विचारपूस करून मला जेवायला त्यांच्याकडे बटाट्याची भाजी होती, छान चपात्या होत्या आणि पापडाचा चुरा होता. ते मला मनसोक्त खायला मिळालं. पण तेव्हा तुझ्या भुकेच्या वेळेला ते तुझं पंचपक्वान्नच असल्यासारखं होतं. अगदी अगदी. आणि खरंच ते पक्वान्न होतं, कारण त्याची चव अप्रतिम होती. ही सगळी जी मंडळी होती ती आपल्या महाराष्ट्रातलीच होती, अकोल्याची मंडळी होती आणि ते निघाले होते उज्जैनला महाकाल दर्शनाला. त्यामुळे महाराष्ट्रीयन व्यक्ती आपल्याला भेटली, मराठी बोलणारे हिंदी भाषिक प्रदेशामध्ये व्यक्ती भेटली, त्यामुळे एक आनंद विशेष होता. आणि तो आनंद आणि त्याच्याबरोबर मिळालेलं जेवण, हे सगळं करून मी पुढचा प्रवास चालू केला. आता पण तुला अशक्तपणा वगैरे काही जाणवत होता का रे? का एकदम विकनेस किंवा ताप, सर्दी तर नाही, उन्हाळ्याचे दिवस होते तसे, पण अशक्तपणा नाही जाणवला, कारण थोडस सरावाचं होतं सगळं. फक्त उन्हामुळे टॅनिंग भरपूर झालं. माझ्या स्लीव्ज मी घातलेल्या नव्हत्या, हाफ टी शर्ट होते. स्लीव्ज जेव्हा घातले तेव्हा मला स्लीव्ज मुळे जास्त घाम आला आणि ते इचिंग चालू झालं. म्हणून मी स्लीव्ज लगेचच काढले आणि त्यामुळे माझं एवढं टॅनिंग झालं की मी त्याचा एक फोटो आहे माझ्याकडे. तर ही सालं निघाली इथली. अरे बापरे. आणि तेव्हा त्याच्यामध्ये पाणी व्हायला लागलं, पाण्याचे फोड आले आणि तेव्हा मला थोडी भीती वाटली, कारण माझ्यासाठी तो नवीन प्रकार होता पहिल्यांदा. दुखत नव्हतं, खाज सुटत नव्हती, काही नव्हतं, पण ते पाण्याचे फोड आणि ते पूर्ण फुटायचे, ओलं व्हायचं आणि लगेच साल निघायचं. आणि हे सगळं आता प्रवासात म्हणजे सायकल चालवता तुला जाणवत होतं? हो, चालूच होतं हे. म्हणजे आजच्या दिवशीच पहिल्यांदा कळलं, 6व्या दिवशी 7व्या दिवशी, की हे चालू झालंय आपल्याला त्रास. अरे बापरे. कारण जेव्हा मी सायकलिंग करतोय, मी हाफ टी शर्ट घातलाय आणि माझे हात पूर्ण हँडल वरती एकसारखे ठेवलेले आहे, ओपन. बरोबर. त्यामुळे ते पूर्ण एक्सपोज होते उन्हाला आणि त्याच्यावरती टॅनिंग झालं. त्यामुळे हा एकमेव त्रास म्हणू की मला जाणवला. आणि मग ते एकदा लक्षात आलं की पाण्याचे फोड होत आहेत, परत ते थोडेसे हे केले की ते फुटतात आणि त्याचं साल निघतंय, हे मला लक्षात आलं थोड्या वेळानंतर. त्यामुळे मग थोडीशी भीती कमी झाली. पण मग त्याला काही तू लावलंस? तुझ्याकडे होतं औषध वगैरे काही, निओमायसिन किंवा? औषध नव्हतं, जे काही फर्स्ट एड होतं माझ्याकडे, पण मी रात्री झोपताना मग तेल लावायचो त्याच्यावर. खोबरेल तेल होतं तुझ्याकडे? खोबरेल तेल फक्त लावायचं. पण हातालाच होत होतं का काय? तुझे पाय उघडे नव्हते ना? पाय तेवढे उघडे नव्हते आणि पाय सारखे हालत असल्यामुळे तेवढं त्याच्यावरती हे नव्हतं, डायरेक्ट हे नव्हतं. बरोबर. पण हे वेगळंच आहे ना, म्हणजे टॅनिंग होतं म्हणतात, पण टॅनिंगनं माणसाचं जळू सुद्धा शकतं एकदम हात. हो, जळते, पूर्ण स्किन जळते, कातडी जळते त्याच्या. हो ना, हे भयंकर आहे. आणि तिकडे गरमी म्हणजे 40 डिग्री तरी असेल मला वाटतं मध्य प्रदेश. त्यावेळेला
32-35 पर्यंत टेम्परेचर असेल. हा साधारणपणे महिना अजूनही चालू आहे, सप्टेंबर. हा, त्यामुळे अगदी उन्हाळ्याचं नाहीच आहे 40 खरं तर. उन्हाळ्याचं नाहीच आहे, 32 टेम्परेचरच असणार आहे. हो. पण टेम्परेचर दुपारचं वाढत होतं बऱ्यापैकी. साधारणपणे आता हे जे आपण बोलतोय ते 7 सप्टेंबरच्या वेळेला बोलतोय, 7 सप्टेंबर. ओके. आता हा तुझा पूर्ण दिवस, मग आता तू रात्री राहिलास कुठं 7व्या दिवशी? तू मध्य प्रदेशमध्ये तू निघालास, ते किल्ल्यापर्यंत आलास तू, आसिलगड किल्ला? आसिरगड चढून मी दुपारचं जेवण मला मिळालं. आसिरगडच्या वरती तो घाट चढला. मी गडावरती गेलो नाही, कारण आसिरगड यापूर्वी मी बघितलाय. बर. त्यामुळे मी तिथे गेलो नाही. मी गडाच्याच बाजूने पुढे जात राहिलो हायवेने. रोडचं काम चालू असल्यामुळे धूळ भरपूर होती, चेहरा पूर्ण धुळीने माखलेला होता, तरी त्याच्यातून पुढे चालू होतो. आणि मला खंडवा ला पोहोचायचं होतं. खंडवा अजूनही 70-80 किलोमीटर दूर होतं आणि वाजलेले होते 3. त्यामुळे खंडव्यापर्यंत मी पोहोचेन का नाही हे म्हणजे अजून मला क्लिअर नव्हतं, तरी प्रयत्न करायचा या हेतूने मी पुढे जात राहिलो. साधारणपणे 4:30 पावणे 5 पर्यंत, संध्याकाळच्या 4:45 पर्यंत सायकलिंग केलं आणि लक्षात आलं की आभाळामध्ये ढग दाटून आले आणि कुठल्याही क्षणी पाऊस पडू शकतो. त्यामुळे सायकल चालवताना हाही मनात विचार करणं गरजेचं होतं की आज आपण थांबायचंय कुठे. बरोबर. जर मी सायकलिंग करतानाच पाऊस सुरू झाला तर माझी त्रेधा तिरपीट होऊन जाईल. कारण सायकलवर बांधलेलं सामान जपायचं का स्वतःला जपायचं, या सगळ्या गोष्टी होत्याच. त्यामुळे मी आता खंडव्यापर्यंत न जाता मध्ये जे काही गाव लागेल तिथे थांबायचा निर्णय घेतला आणि जेवढ्या लवकर त्या गावापर्यंत पोहोचता येईल ह्यासाठी सायकलिंग चालू होतं. पाय जोरात मारत होतो, पॅडलिंग कंटिन्युअसली, कॅडन्स चालू होते. या गोष्टी चालू असतानाच संध्याकाळी 5 ते 5:15च्या वेळेला मी बोरगाव नावाच्या गावात पोहोचलो. बोरगाव. तर हे बोरगाव गाव हे हायवेला लागूनच आहे. गाव थोडस आत आहे, पण हे हायवेवरतीच एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये मी गेलो. मंदिरामध्ये तिथे जे कोणी तिथले महाराज होते त्यांना मी विनंती केली की मी कुठून आलोय, माझी सगळी माहिती त्यांना दिली आणि मी त्यांना विनंती केली की माझी आज राहायची व्यवस्था होईल का. तर त्यांनी मला थोडं थांबायला सांगितलं त्यावेळेला, कारण त्या मंदिराच्याच बाजूला एक छोटीशी नदी वाहत होती आणि त्या नदीत अनंत चतुर्दशीचा पुढचा दिवस पण अजून विसर्जन चालू होतं. तर तिथल्या आजूबाजूच्या भागातले गणपती तिथे विसर्जनाला आले होते आणि भंडारा पण चालू होता. भंडारा म्हणजे महाप्रसाद, जिथे जेवण केलं जातं आणि लोकांना जेवण वाढलं जातं. म्हणजे मोठी नदी होती. नदी छोटी होती. त्यांनी लोकल लोकांनी तिथे बंधारा घालून पाणी अडवलेलं होतं, कारण विसर्जनासाठी हे करायचं म्हणून. आणि त्या याच्यामध्ये विसर्जन चालू होतं. मी तिथल्या महाराजांना जाऊन भेटलो, त्यांना विनंती केली. तर त्यांनी पहिल्यांदा मला थांबायला सांगितलं. थोडा वेळ त्यांनी सांगितलं की ह्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये तुम्ही थांबा. म्हटलं ठीक आहे. एक अर्धा तास गेल्यानंतर त्यांच्याकडेच किल्ली होती त्या महाराजांकडे. त्यांनी मला सांगताना सांगितलं की त्या कुलूप आहे, कुलपाची किल्ली आली की तुम्ही थांबू शकता, तुम्हाला मी उघडून देईन. ठीक आहे. मी थोडा वेळ विश्रांती घेतली, थोडा वेळ घालवला. तेवढ्यात पाऊस पडला. मोठे जे काही ढग भरून आलेले होते ते बरसून गेले, पाऊस पडला. आणि तेवढ्यात महाराजांनी त्या सांगितलं की किल्ली मी उघडून देतो. किल्ली त्यांच्याकडेच होती. बसवलं. हा, परीक्षा घेतली असेल. त्यांनी बसवलं मला तिथे. त्याच्यानंतर त्यांनी उघडून दिलं. त्यांनी हॉलचा दरवाजा उघडला आणि माझ्या लक्षात आलं की आतमध्ये प्रचंड अस्ताव्यस्त सगळं साहित्य पडलं. म्हणजे काही व्यवस्थित झोपायला जागा नव्हती, स्वच्छता अजिबात नव्हती. बांधकामाचं साहित्य पडलेलं होतं. त्यांचे नेहमीच्या वापरातल्या काही गोष्टी असतील त्या पडलेल्या होत्या. तो हॉल सुद्धा
हा, मंदिराचीच जागा होती ती? मंदिराची जागा होती, पण तो जो हॉल बांधलेला होता तो त्या गावातल्या लोकांनी एक सामाजिक हॉल असेल ओके. तर तो बांधलेला होता, हम्म. काही त्यांच्या सभागृहांमध्ये कार्यक्रमाकरता. हम्म. पण तिथे अस्ताव्यस्त अव्यवस्थितता होती सगळी. हम्म. त्यातूनही मी त्यांना म्हंटल त्या महाराजांना की महाराज जी मैं आपके यहाँ सो जाता हूँ क्योंकि यहाँ बहुत ही अव्यवस्था है और मैं नहीं सो पाऊंगा. हम्म. पण त्यांचं मत होतं की नाही तुला इथेच झोपलं पाहिजे. बर. कारण मी ज्यांच्याशी बोलत होतो ते शिष्य होते आणि हम्म. त्यांचे महाराज दुसरे होते, ते त्यांच्या आतमध्ये त्यांचं काहीतरी हे चालू होतं, काम चालू होतं. हम्म. तर मी त्यांना म्हटलं मी तुमच्या इथे झोपतो. नाही महाराज जी को नहीं चलेगा, आपको यही पे सोना होगा, दूसरा पर्याय नहीं है आपके पास. हम्म. ठीक. कारण खरंच माझ्याकडे पर्याय नव्हता. वाजले होते 6. बरोबर. 6 वाजल्यानंतर अजून एक 15-20 मिनिटांनी अंधार पडणार. बर. आणि मी आता एकदा मानसिकता झाली की आज इथे थांबायचं की थांबायचं, बरोबर. मग परत पुढे जाणं होत नाही. खरंय. त्या मधल्या वेळेमध्ये पाऊस पडतानाच मी काय केलं होतं, सायकल आत घेतली, त्या हॉलमध्ये सायकल घेतली, सायकलवरचं सामान जरा थोडीशी जमीन स्वच्छ केली, मला जेवढी गरजेची होती राहण्यासाठी ती स्वच्छ केली. माझ्या सायकलवरचं सामान सोडून माझं मॅटिंग खाली अंतरलं आणि आता आंघोळीला जायचं, कारण आंघोळ करून मग पूजा करायची आणि मग जेवण असा नित्यक्रम. आंघोळीला त्या नदीतच गेलो. नदीमध्ये घाण होती कारण त्यांनी बंधाऱ्याचं पाणी अडवलेलं, त्यात विसर्जन झालेलं, त्यामुळे ते सगळं घाण झालं होतं. तिथून एक अर्धा किलोमीटर चालत पुढे गेलो. नदीचं थोडस वाहतं पाणी होतं, त्यात आंघोळ केली, कपडे धुतले, आलो तर अंधार पडला होता, 7 वाजले होते. त्या मुख्य जे महाराज होते ते त्या मंदिरातनं त्यांच्या ह्याच्यातनं बाहेर येऊन खोलीतून मंदिरात आरती चालू झाली होती. त्यांच्याबरोबर आरतीमध्ये समाविष्ट झालो, आरती केली आणि एक अर्धा कारण मध्य प्रदेशमध्ये फार मोठ्या प्रमाणावर अगदी सागर संगीत आरती करतात. वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळ्या बऱ्याच स्वरामध्ये, वेगळ्या चालीमध्ये चालू असतं त्यांचं. तर मी त्या पद्धतीने त्यांच्या बरोबर आरतीमध्ये समाविष्ट झालो. आरती झाल्यावर प्रसाद दिला त्यांनी हातावरती. मला वाटलं तेव्हा तरी मी महाराजांशी बोलेन की महाराज जी मैं उधर नहीं आपके यही पे बाहर सो जाता हूँ. ते काही बोलले नाही, ते फक्त हातावर प्रसाद ठेवला माझ्या आणि त्यांच्या खोलीत निघून गेले. भंडारा नाही, तुला जेवण नाही मिळालं? हा भंडारा हा त्यांचा नव्हता, गावातल्या लोकांनी, मंडळातल्या लोकांनी भंडारा केलेला होता आणि तो मी आंघोळ करून येईपर्यंत संपलेलं होतं सगळं. त्यामुळे मला तेव्हा भंडारा मिळाला नाही. मग आता प्रश्न असा होता की महाराज 8 वाजले होते, महाराज जी काही फारशा बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. कदाचित मी तिथे थांबलोय हे त्यांना पसंत होतं का नाही अशी मला शंका आली. म्हणून मग मीही स्वतःहून भिक्षा नाही मागितली. आताच ते जर त्यांना पसंत नसेल तर आपण परत जाऊन त्यांच्याकडे अवघड धर्मसंकटात टाकणं चुकीचं वाटलं मला. मी भिक्षा नाही मागितली. माझ्याकडे आता घरचा खाऊ होता, त्यामधले 2 लाडू शिल्लक होते. ते दोन्ही लाडू खाल्ले आणि साधारणपणे 8:15 ते 8:30च्या वेळेलाच मी झोपलो. त्या खोलीमध्ये तिथंच झोपला? चार्जिंग, हा खोलीमध्येच झोपलो. मोबाईल चार्जिंग लावायला पॉइंट जो होता तो जळलेला होता, त्यामुळे मोबाईल चार्जिंग नाही. तिथे एक फॅन होता, सिलिंग फॅन, तो फक्त 5च्या स्पीडलाच फिरत होता. त्याला रेग्युलेटर तोही जळलेला होता. त्यामुळे ते जे काही चालू होतं त्या ह्याच्यात मी झोपलो. पाऊस पडला, हा परीक्षा चालू होती. पाऊस पडला त्यामुळे त्या हॉलचा स्लॅब पण गळायला लागला. ते हॉल मोठा होता, एका कोपऱ्यात गळत होतं, पण तो टिपटिप आवाज चालू होता आणि मी बाजूला झोपलेलो होतो. अशा सगळ्या याच्यात मला झोप लागली कारण दमलेलोच होतो. पोटात अन्न कमी होतं आणि भूक असली तरी सुद्धा दमलेला असल्यामुळे शरीर झोपलं. म्हणजे मला आता वाटतं तुझा 7वा दिवस खूपच परीक्षेचाच गेला नाही का? कारण दुपारचं जेवण सुद्धा तुला त्या
दोघांना तू ह्याच्या घाटातनं उतरताना अकोल्यातल्या सगळ्या लोकांनी मला दिलं. हा तिथं दिलं आणि नंतर रात्रीचं तर तुझं जेवण नाहीच झालं. रात्रीचं नाहीच मिळालं. नाही झालं. केळीच्या बनातनं जेव्हा निघालास तिथं केळं वगैरे काय त्यांनी दिलं होतं का? नाही, नाही. सगळी हिरवी केळी, कच्ची केळी. ओके. त्यामुळे तिथे काही म्हणजे खाण्याचा प्रश्न मला आतापर्यंत तुझ्या बोलण्यामध्ये 7वा दिवस तुझ्यासाठी खूप खडतर म्हणजे परीक्षेचा वाटला नाही का? अगदी. तर आता आपण मला असं वाटतं थांबूया आपण. तू खूप दमलाय. 7व्या दिवस तुझा खूपच अवघड गेलाय. आमच्यासाठी तो ऐकताना सुद्धा म्हणजे पहिले 6 दिवस अगदी सोपे वाटले. हा 7वा दिवस परीक्षेचाच होता तुझा. तर आता आपण आज तू त्या आणि बोरगावच्या मंदिरात अजूनही खरी परीक्षा आत्ता आहे. आता पुढे ह्याच्या पुढे पण म्हणजे इथनं सुरुवात आहे. ह्या रात्रीच परीक्षा आहे. हो ना. मग आता आपण ती परीक्षा आता आपण पुढच्या तुझी परीक्षेचा काय निकाल लागतोय तो आता आपण उद्याच्या भागात बघूया नाही का? जरूर थांबूया ते. जरूर. ओके. ठीक. नमस्कार. ओके. मंडळी, आज इथेच थांबतोय. मला आशा आहे की तुम्हालाही पुढचा भाग ऐकायची तेवढीच उत्सुकता आहे आणि पुढचा भाग ऐकायचा असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.